आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी येथे मेडिकल कॉलेज सुरू झाल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्ण आता मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवेचा लाभ घेत आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आहे। आजची पत्रकार परिषद आपल्याकडे रत्नागिरी शहरामध्ये जो एज्युकेशन हब होतं त्या संदर्भातला आढावा मी सकाळी 8:30 वाजल्यापासून घेतला आणि आताच वैद्यकीय महाविद्यालयाचा आणि सिव्हिल हॉस्पिटलचा देखील आढावा घेतला। मी काही आकडेवारी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा मेडिकल कॉलेज झाल्यानंतर काही ग्रोथ आपली झाली का वैद्यकीय विभागामध्ये ते आपल्या लक्षात येईल। आपली मेडिकल कॉलेज झाल्यानंतरची ओपीडी आणि त्याच्या अगोदरची ओपीडी 2021-22 ला आपली ओपीडी 89,811 होती। मेडिकल कॉलेज 22-23 ला सुरू झालं, 1,47,248 ही ओपीडी झाली। 23-24 ला 1,97,773 ही ओपीडी झाली आणि 24-25 ला 2,02,677 एवढी ओपीडी झाली। म्हणजे जे मी 3 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं होतं की मेडिकल कॉलेज झाल्यानंतर नक्की याचा वैद्यकीय बाबींवर परिणाम होणार आहे आणि तो चांगला परिणाम होणार आहे। त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही 2021-22 ला 89,811 होती, 2024-25 ला 2,02,677 आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मेजर सर्जरीज सगळ्या वाचू की 2021-22 आणि आताची वाचू काय तुम्हाला कळेल। 21-22 ला 20-21 ला तर फारच कमी होत्या 523, 21-22 ला 983, मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर 1,976, 22-23 ला, 23-24 ला 2,535 आणि 24-25 ला 2,592 ह्या मेजर सर्जरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेल्या आहेत। रत्नागिरी येथील उधमनगर येथे मेडिकल कॉलेज सुरू झाल्यामुळे त्याचा थेट फायदा सिव्हिल हॉस्पिटलला झालाय, असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आणि त्यांनी थेट आकडेवारीच पत्रकारांना दिली आहे। त्याच्यानंतर लॅबोरेटरी टेस्ट 21-22 ला 2,57,624 होत्या, 2024-25 ला 3,82,539 आहे। तर दोनच फिगर मी सांगतो, चालेल ना? त्याच्यानंतर एक्सरे जे काढलेले आहेत ते 2021-22 ला 11,870 आणि 24-25 ला 24,803। सिटी स्कॅन 2021-22 ला 4,914, तर 2024-25 ला 23-24 ला बंद होता, पण 2024-25 ला 8,848। डॉग बाईट केसेस ज्या होत्या त्या 23-24 ला 2,774 होत्या, त्याच्यावरनं 24-25 ला ज्यांना ट्रीटमेंट देऊन नुसतं सोडलं, इंजेक्शन न देता, त्याच्यामध्ये जर आपण कमी झालेल्यांची संख्या बघितली तर 600 ना कमी झाली आणि 2,100 हा आकडा 2,100 ला आला। त्याच्यानंतर स्नेक बाईटचं तर चित्र मी तुम्हाला अतिशय महत्वाचं सांगतो की 20-21 ला 481 ला आपण इंजेक्शन दिले, त्याच्यानंतर 21-22 ला आपण 360 लोकांना इंजेक्शन दिलं, पण त्याच्यानंतर मेडिकल कॉलेज सुरू झालं तरी त्याच्यामध्ये प्रायव्हेटमध्ये जाण्याची संख्या कमी झाली आणि 684 आपल्याकडे आले। त्याच्यानंतर 23-24 ला 987 सिव्हिल हॉस्पिटलला आले आणि 24-25 ला 882 आले। आणि सगळ्यात महत्वाचं 987 पैकी फक्त 2 डेथ आहेत, त्या पण दुर्दैवी आहेत,
आणि 842 पैकी 2 डेथ आहे. महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा आणि उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी म्हणून उधमनगर येथे मेडिकल कॉलेज सुरू केले आणि आज त्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटलसह सर्व शासकीय आरोग्य विभागात गोरगरीब रुग्णांना मोफत आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळत आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सर्वप्रथम आरोग्य सेवेवर जास्त जोर दिलाय, जेणेकरून गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी. याच भावनेतून त्यांनी लोकमान्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलंय आणि त्याचाही सर्वसामान्य रुग्णांना चांगला फायदा होत आहे. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.